बुलढाणा शहरात एका 70 वर्षीय व्यापाऱ्याकडून चक्क नातीच्या वयाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत संतापजनक व्यवहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। पोलिसांनी या प्रकरणी या व्यापाऱ्याविरुद्ध पॉक्सोसह विविध गुन्हे दाखल केले आहेत। या प्रकरणातील आरोपी शंकर मंगतानी हा बुलढाण्यातील व्यापारी असून तो पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर आली आहे। ओळखीच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलगी एकटी असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला। त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच पॉक्सो कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा पाटील या करत असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 12 ही त्याच्या शेजारच्या घरी गेली होती। शेजारच्या घरांना कुत्र्याच्या पिल्लू सोबत खेळण्यासाठी तिथला मालक यांनी ती अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी आली असता त्या मुलीसोबत छेडछाड केली आणि वाईट उद्देशाने त्यांनी छेडछाड केली। सदर व्यक्ती 70 वर्षाचा असून तो बुलढाणा शहरातील व्यावसायिक आहे। त्या मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे कंप्लेंट दिल्यावरून काल तात्काळ त्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केलेली आहे। पुढील कारवाई करीत आहोत।